मतदान हे निवडणुकी टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं। माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। 20,000 मतदार बाहेरून आणले। भाषणादरम्यान सेनेचे आमदार विलास भुमरे यांची आधी कबुली, शिंदेंच्या सूचनेनंतर केलं घुमजाव। ठाकरे ब्रँड मुंबई महापालिकेमध्ये दाखवून देणार। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा त्यांना पळताभुई थोडी होईल। बेस्ट कामगार सेना मेळाव्यात ठाकरेंचं वक्तव्य। घायबळ प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन। सचिन घायवळला शस्त्र परवानाच दिलेला नाही, कदमांवरील सर्व आरोप चुकीचे। फडणवीसांकडून अप्रत्यक्षपणे योगेश कदमांची पाठराखण। राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न, छोटी मोठी वादळ आली म्हणून पर्वत हलत नाही, विरोधकांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं उत्तर। कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये सचिन घायवळवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, तर पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणामध्ये गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग। पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच करणार तपास। सरकार मनोज जरांगेंसमोर झुकलं, जरांगे ओबीसींच्या मुळावर उठलाय। 2 सप्टेंबरचा GR रद्द केल्याशिवाय थांबायचं नाही, ओबीसींच्या मेळाव्यातून वडेट्टीवारांचा हल्लाबोल। भुजबळांच्या नादी लागून इतर ओबीसी नेत्यांनी वाटोळं करून घेऊ नये, विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस संपवायची आहे, जरांगेंचा पलटवार। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो, निवडून यायचं म्हणून काहीतरी आश्वासन देतो, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान, तर विरोधकांच्या टीकेनंतर दिलगिरी व्यक्त। आणि डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल नाहीच, मारिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार, नोबेलसाठी ट्रम्प होते आग्रही। गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी मंजुरी दिल्याच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम गोत्यात आले। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यामुळे योगेश कदम यांना मंत्रिपद वाचवण्यासाठी आता धावाधाव करावी लागते। योगेश कदमांना एकनाथ शिंदेंचं अभय। गृहराज्यमंत्री योगेश कदमांची धावाधाव। घायवळ शस्त्र परवाना, कदमांची कोंडी। विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली। मुंबईतील मुक्तगिरी बंगल्यावर कदमांनी शिंदेंची भेट घेऊन सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी आपली बाजू मांडली। चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही, विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा, असं सांगत एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे त्या वादावरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली। त्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची एकीकडे चौकशी देखील सखोल व्हायला पाहिजे अशी देखील मागणी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। मात्र या प्रकरणावरती विरोधक ज्या प्रकारे टीका करतात त्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचं देखील योगेश कदम यांना एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम अडचणीत आले। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळच्या शस्त्र परवाना अर्जाला विरोध केला आणि असं असतानाही मंत्री कदमांनी त्याला शस्त्र परवाना दिला होता। हा परवाना मंजूर करताना सचिन घायवळवर 2015 ते 2025 दरम्यान एकही गुन्हा प्रलंबित नसल्याचं कारण योगेश कदमांनी दिलं होतं, पण त्यामुळेच विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला। एकीकडे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा मुद्दा पोहोचलाय। मी काल 2 दिवस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि
आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो ह्या 2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं. त्याही वेळेस हा विषय निघालेला होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही. ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन करावी. अजित पवारांच्या सूचक प्रतिक्रियेमुळे वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं. कारण सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने तर योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे योगेश कदमांची बाजू सावरताना सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवत आहेत. स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला. असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? म्हणजे गुंडाची टोळी आहे अशा पद्धतीचं पगारी नेते संजय राऊत यांचं वक्तव्य आहे. ज्या वेळेला हे सगळे शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे हे शिवसैनिक आहेत, तुमच्यासोबत जेव्हा हे शिवसैनिक होते तेव्हा ते योग्य होते का? तुमच्यासोबत रामदासभाई होते तेव्हा योग्य होते का? तुमच्यासोबत योगेशजी कदम होते तेव्हा ते योग्य होते का? आज ते भारतीय जनता पार्टी, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत, तर तुम्ही त्याला गुंड म्हणतायत? तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे. सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून योगेश कदमांची राजकीय कोंडी झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या घेतलेल्या भेटीवरून आता चर्चेला उधाण आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नागपूरमधल्या ओबीसी मोर्चापासून बुलेटिनची सुरुवात करूया. ओबीसीचे नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह राज्य सरकारवर जोरदार तोफ टाकली आहे. सरकार जरांगेंच्या समोर झुकलं. जरांगे ओबीसींच्या मुळावर उठल्याचं मोठं विधान वडेट्टीवारांनी केलं. तर जरांगे पाटलांनी विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर देत वडेट्टीवार भुजबळांची भाषा बोलत असल्याचा पलटवार केला. नागपुरात ओबीसींचा आरक्षणासाठी एल्गार. हैदराबाद गॅझेटियर GRला विरोध. वडेट्टीवारांचा जरांगेंवरती हल्लाबोल. हे दृश्य आहेत नागपुरात निघालेल्या ओबीसी महामोर्चाची. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेला GR रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात सकल ओबीसी समाजानं ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चा काढत सरकारविरोधात हल्लाबोल केला. या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमधून आलेले हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली, परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी जरांगे पुढे झुकला आहे. जोपर्यंत काँग्रेसचा सोपडा साफ होत नाही तोवर तो गप्प बसत नाही आता. कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो नेता, जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्ष सुद्धा संपल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा. ओबीसींच्या हक्कांसाठी यावेळी विजय वडेट्टीवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. काय म्हणतात जरांगे, म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात. अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही. सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे.
पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. प्युअर ऑफिस आहे ते, आणि हे असल्या ऑफिसच्या षडयंत्रात गुंतलाय वडंटीवार साहेब सुद्धा. चांगलं होतं ते, चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्ष नेता होता, चांगलं काम करत होता. परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाले, कळाले अवकात. आता पहिला मोर्चा, महामोर्चा त्याचा, काँग्रेसचा महामोर्चा. काँग्रेसचाच मोर्चा होता. काँग्रेसचा मोर्चा ते 1.5 छटाक होते का? याचवेळी बोलताना विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगे पाटलांवरती निशाणा साधला. सच्चाई के लिए हम लड़ने वाले हैं. ओबीसीचा कटाप 485 ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा कटाप 450 आहे. आता तुम्ही सांगा, ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये आहे? या बैताड जरांगेला हे समजतच नाही. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिलेच 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतात, तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस? कुठे मिळणार आम्हाला हक्क आमचा? हे शब्द कोणाचे माहिती आहे तुम्हाला? 2 वर्षापूर्वीचे आंबडचे सभा, हे बकरू शब्द हे छगन भुजबळचा. म्हणजे हे छगन भुजबळच्या आहारी गेले हे लोक. ती परळीची एक लाभार्थी टोळी, तोच प्रकार परळीच्या लाभार्थी टोळी सारखाच प्रकार आता वडंडीवारचा व्हायला लागला. परड उघड, आता झोपत नाही रातभर, द्या बिगर पाण्याची टाकी द्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगे पाटलांनी मुंबई गाठली होती. अशाच प्रकारे ओबीसींच्या हक्कांसाठी मुंबई जाम करू असा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिला. महायुती सरकारला आता होश येईल, आणि हेही सांगतो, जर हा GR रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक, त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही, आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या पुढाकारानं निघालेल्या या मोर्चात मनोज जरांगेंवरती टीका करणारे ओबीसी नेते छगन भुजबळ मात्र सहभागी झाले नव्हते. सगळ्या ठिकाणी मला काही जाता येणार नाही आहे. दुर्दैवाने जे अनेक ठिकाणी जे आहेत आत्महत्या होतं, मी नाही जाऊ शकणार. अनेक कारणं आहेत, म्हणजे तब्येतीपासून तर इतर सगळ्या कार्यक्रम असतात. परंतु प्रत्येक जण लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेला बोलण्याचा, जे चूक वाटतं ते बोलण्याचा, आणि ते तर विरोधी पक्ष नेते आहेत, ते बोलणारच. आमचा कुणालाही विरोध नाही, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं लढलं पाहिजे. नागपुरात महामोर्चा काढत ओबीसी समाजानं आपल्या हक्कांसाठी आरपारचा लढा उभारण्याचा निर्धार केलाय. या पार्श्वभूमीवर आरक्षणाची ही लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.